काही वर्षापूर्वी आपला विवाह हा पारंपरिक पद्धतीने संपन्न व्हायचा. पारंपरिक पद्धतीने हा विवाह संपन्न होत असताना त्याच्यामध्ये जी काही एक संपन्नता, समृद्धी किंवा जी काही अनुभवाची, जी काही सुखद अनुभवाची जी काही जाणीव होती ती आता कुठेतरी कालबाह्य झालेली आहे. आणि त्याच्या जागी आता लग्नाची जागा, जो काही दारामध्ये लग्नाचा मांडव सजलेला असायचा, मग त्याच्यासाठी जांभळीची डाहळा असायची, आपल्याच घरातले जुने पुराणे कपडे काढून त्या कपड्याचा मांडव घातला जायचा आणि त्या सांदी कोंदीत बोळीत तो मांडव घातलेला असायचा आणि त्या लग्नाचा एक वेगळा आनंद असायचा. सगळी गावातली भावबंदकी, त्या सोयरे धारे सगळे त्या लग्नासाठी जळतण फोडण्यापासून तर इस्ताऱ्या म्हणजे पत्राळ्या लावण्यापर्यंत सगळी झटायची. मात्र आता सगळी आपण रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली आहे. उधड्या पोळ्या आता त्याला कोणी हात लावत नाही, पंक्तीत जेवायचा अनेकांना कंटाळा येतो आणि लोक 20-30 वर्षापूर्वी त्या पंक्तीच्या आमंत्रणासाठी एक प्रकारे असुसलेली असायची. आणि अशा स्थितीमध्ये आता ही लग्न कालांतराने मग दारापुढे होणारी लग्न ही कुठेतरी गावच्या शाळेत होऊ लागली. जिल्हा परिषदच्या शाळांनंतर मग गावातील लोकांनी लोकवर्गणीतून आणि काही लोक नेत्यांच्या म्हणजे राजकीय नेत्यांच्या विकास निधीतून बऱ्याच गावाला सभा मंडप बांधण्यात आली आणि मग ती लग्न विवाह सोहळे आता त्याच्यात संपन्न होऊ लागली. मात्र त्याच्यातही लोकांना आता कमीपणा वाटू लागला, हलकेपणा वाटू लागला. मग आता कुंकवाचा कार्यक्रम जरी असला तरी तो मंगल कार्यालयातच संपन्न होऊ लागला. आणि या मंगल कार्यालयाची जी काही विचित्र स्थिती आहे, तर आदल्या दिवशी ते मंगल कार्यालय ताब्यात मिळतं, दुसऱ्या दिवशी दिवसभर ते तुमच्या ताब्यात असतं आणि रात्री ते सोडायचं असतं. त्याचे 2-4 लाख रुपये आपण मोजलेले असतात. आणि मग तिथं वेगवेगळ्या खोल्या असतात, कोणाचं तोंड कोणाला दिसत नाही. आणि मग आपण वऱ्हाडी म्हणून तिथं जायचं. शेकड्यानं 500-500, 1000-1000 वऱ्हाडणीला त्या ठिकाणी पत्रिका दिल्या जातात. मग नटून ठटून तिथं जायचं. तिथं गेल्याच्या नंतर कुठल्याची मामाची, मावशीची किंवा जवळच्या नातेवाईकाची पण भेट होत नाही. माणूस असला तर स्त्रियांच्या त्या दालनामध्ये कसं जायचं, स्त्रिया असल्या तर माणसाकडे त्यांनी कसं यायचं, हे सगळे एकीकडे तुरुंगात टाकल्यासारखे बंदिस्त असतात आपापल्या स्थळात. आणि मग अशातच तुमच्या आमच्यासारखी जी काही पाहुणे असतात ते दिवसभरात कधीतरी लग्न लागायच्या टायमापर्यंत जातात, भेट देतात. 500-1000 रुपये आहेर म्हणून त्या वधूपित्याच्या, वरपित्याच्या किंवा वरमायच्या, वधूमायच्या हातामध्ये कोंबतात किंवा कोणी भेटवस्तू देते आणि 5 मिनिटात मग हातात हात द्यायचा आणि तिथून निघून यायचं. जेवलं तर जेवलं, नाही तर नाही जेवलं. संध्याकाळच्या टायमाला मग इकडचे 550, तिकडचे 550 असे वऱ्हाडी उरलेले असतात. त्याच्यातले नवरदेवाकडचे काही त्या डीजेच्या तालावर नाचून अर्धे अधिक पोरं झिंगलेले असतात. काही मांडवाच्या कुठेतरी गॅलरीत आजूबाजूला अडचणीत वडचणीत ते डोळण घेत असतात. आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये मग त्या भडक मेकअप केलेल्या त्या स्त्रिया तिथे आजूबाजूला काही मिरवत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अवडंबर आपण आता आजकाल माजवलेला आहे. आणि जी काही जुनी पिढीची लोक आहेत किंवा जुन्या विचाराची जी लोक आहेत, ज्याला आपण मागासले म्हणतो, तर हे सगळं अवडंबर जे असते हे शिकलेल्या आणि सुशिक्षित लोकांचं असते. आणि मग ते मागासलेल्या विचारांना त्या लोकांना कुठेतरी पोटात तोडते त्यांच्या, किंवा ही आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये जगलो आणि ही लोक आता कशी जगत आहेत, आपली संस्कृती परंपरा कशी मातीत घालत आहेत, ह्या गोष्टी पाहून त्यांना मनाला त्यांच्या वेदना होतात. तर हे एवढा भरमसाठ खर्च आता कशासाठी करायचा? साधा सामान्य स्थितीतला जरी माणूस असला तरी त्याला त्याची पाहुणकी आणि कुंकवाचा कार्यक्रम हा मंगल कार्यालयातच करावा लागतो. आता त्याच्या 1-2 लाख रुपये त्याच्यात घालतात. 5-6 लाख रुपये त्या लग्नात घालायचे त्या भाड्यापोटी. आणि तेवढे पैसे जर तुम्ही त्या मुलीच्या नावानं फिक्स टाकले आणि एखाद्या गरीब पोराला ती मुलगी दिली, कर्तृत्ववान, गुणवान, आणि सांगितलं की दादा या मुलीच्या नावानं 10 लाख रुपये टाकलेले आहेत, तू ज्या दिवशी तुझ्या तोंडाला दारूचा स्पर्श होईल किंवा तू वाईट वागशील त्या दिवशी तुझे 10 लाख रुपये संपले आणि आम्ही आमची मुलगी घेऊन जाऊ. तर असे लग्न जुळतील असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.